सिद्धेश्वर तलावासारखी घटना पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये घडू नये यासाठी केंद्र सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत शहरातील तब्बल 8 तलावांचा जो आहे तो कायापालट करण्यात येणार आहे। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। तलावांचं शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं आणि अशातच शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होऊन मासे जे तलावातले आहेत ते मृत्युमुखी झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती घडली होती। या घटनेनंतर आता जे आहे ते भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी तलाव प्रदूषण मुक्त असावे यासाठी आता ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरातील 8 तलावांचा कायापालट केंद्र सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता आणि त्यातील 6 तलावांचे प्रस्ताव जे आहेत ते मंजूर झालेले आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 37 तलाव असून त्यातील 3 तलावाच्या संवर्धनासह मध्यवर्ती भागातील मासुंदा तलाव म्हणजेच तलावपाळी, रायलादेवी तलाव आणि उपवन तलावाचा समावेश आहे। गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या मुख्यालयासमोर असणारं सिद्धेश्वर तलावात वाढलेल्या प्रदूषणामुळे तलावातील जे मासे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। संपूर्ण तलावाच्या अनेकदा बातम्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातूनही आम्ही प्रसारित केल्या होत्या। सांडपाणी मोठ्या प्रमाणात या तलावात सोडलं जाते, त्यामुळे हे तलाव जे आहे ते प्रदूषित होत असल्याचं आपण पाहिलं आणि आता आपण बघू शकतो राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत तलावाच्या सुशोभीकरणाचे काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे। तलावातील गाळ काढणे असेल, गटारांचे आउटलेट बंद करणे असेल, तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बायोरोमेडिकेशन करून सभोवतालचे सांडपाणी तलावात येऊ नये यासाठी गटार बांधणे असेल, आवश्यक त्या ठिकाणी एसटीपी उभारणे असेल, चेकलिंग फिंडिंग उभारणे असेल, अशा विविध कामं जी आहेत ती आता करण्यात येणार आहेत। दिवा, सिद्धेश्वर, गोकुळनगर, खर्डी, शीळ, तुर्केपाडा या तलावाच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली असून मखमली, हरियाली या तलावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जे आहेत ते प्रतीक्षित आहेत आणि तलावांचे संवर्धन होण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत। त्यानुसार ठाणे, कळवा, दिवा आणि मुंब्रा शहरातील विविध 8 तलावांचा कायापालट जो आहे तो केंद्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत होणार आहे। त्या संदर्भातील पालिकेच्या प्रदूषण विभागाच्या 6 तलावांच्या प्रस्तावाला जे आहे ते शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि उर्वरित 2 तलाव जे आहेत ते त्यांच्या मंजुरी प्रतीक्षित आहेत आणि शहरात एकूण 37 तलाव आहेत, त्यातील 8 तलावांचा जो आहे तो कायापालट करण्यात येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे सिद्धेश्वर तलावाच्या बातम्या आपण काही दिवसांपूर्वी प्रसारित केल्या होत्या। तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे येथील मासे मृत्युमुखी पडलेले त्याचीही बातमी आपण केली। त्याच्यानंतर आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती काम जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता आपण बघू शकतो ही घटना जी आहे ती पुन्हा एकदा घडू नये यासाठी ठाणे शहरातील 8 तलावांचा जो आहे तो कायापालट करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरातील 8 तलावांचा कायापालट केंद्र सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे। त्या संदर्भातील प्रस्ताव जो आहे तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता आणि 6 तलावांचे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 37 तलाव आहेत, त्यातील 3 तलावांच्या संवर्धनासह जतन केले जाते। यामध्ये ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील मासुंदा तलाव असेल, रायलादेवी तलाव असेल, उपवन येथील तलावाचा समावेश आहे। गेल्या काही दिवसांपासून पालिका मुख्यालयासमोरील म्हणजे आता जिथे आपण आहोत या सिद्धेश्वर तलावात वाढलेल्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होण्याच्या घटना ज्या आहेत ते तब्बल 2 वेळा घडल्या होत्या आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालेलं आहे आणि आता राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत जे आहे ते तलावाच्या सुशोभीकरणाचे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेले आहे। या कामामध्ये गाळ काढणे असेल, गटारांचे आउटलेट बंद करणं असेल, तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बायो रेडिमेशन करणे असेल, सभोवतालचे सांडपाणी तलावात येऊ नये यासाठी गटार बांधणे असेल, आवश्यक त्या ठिकाणी एसटीपी उभारणे असेल, चेकलिंग फेन्सिंग उभारणे असेल, लेबलिंग वॉल असेल, या संपूर्ण व्यवस्था जे आहे ते उभारण्याचे काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे। दिवा, सिद्धेश्वर, गोकुळनगर, खर्डी, शीळ,
तुर्केपाडा या तलावांच्या प्रस्तावाला जे आहे ते आता मंजुरी मिळालेली आहे। तर मखमोली तलाव आणि हरियाली तलावाचे प्रस्ताव जे आहे ते अजून मंजुरीसाठी जे आहे ते प्रतीक्षित आहेत आणि तलावांचा बघू शकतो, तलावांचं शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं आणि अशातच अगदी ठाणे शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या सिद्धेश्वर तलाव जे आहे ते बघू शकतो मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेला आहे। याच्या बातम्या जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठाणे लाईव्हच्या माध्यमातूनही आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या होत्या। त्याच्यानंतर प्रशासन जे आहे ते कडबडून जागं झालं आणि आता बघू शकतो आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुन्हा असा प्रकार घडू नये, तलावांचं प्रदूषण कमी व्हावं यासाठी जे आहे ते केंद्र सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत या 8 तलावांचं जे आहे ते सुशोभीकरण करण्यात येणार आहे। त्यांचा कायापालट होणार आहे आणि जे आपल्या ठाणे शहराची ओळख आहे, तलावांचं शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं, हे अबाधित राहण्यासाठी एक वेगळं पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून तलावांचा बघू शकतो सुशोभीकरण करण्यात येणार आहे। याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।